ठीक आहे. तर मार्जिनल नोटकडे बघूयात आपण. मार्जिनल नोट काय म्हणते? पहिले आहे किडनॅपिंग, एक इम्पॉर्टंट वर्ड. नंतर आहे अबडक्शन, सेकंड. थर्ड आहे इंड्युसिंग वुमन टू कंपेल हर मॅरेज एटसेट्रा. एक चौथा टर्म पण आहे यामध्ये, जे की मार्जिनल नोटमध्ये नाही आहे. तर चार इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत: किडनॅपिंग, अबडक्शन, इंड्युसिंग, आणि एक ऑफेन्स आहे तो म्हणजे हा क्रिमिनल इंटिमिडेशन. तर चार मेन कीवर्ड्स आहेत आपल्यासाठी. मग सेक्शन पाहण्या अगोदर आपल्याला किडनॅपिंग काय आहे ते समजून घ्यावं लागेल, हा ना. व्हॉट इज किडनॅपिंग? किडनॅपिंग नंतर अबडक्शन काय आहे? ठीक आहे. तर आपल्याला हे दोन गोष्टी पाहावं लागेल. तर सगळ्यात पहिले किडनॅपिंग बघून घेऊयात आपण, की किडनॅपिंग, व्हॉट इज किडनॅपिंग. तर किडनॅपिंगसाठी सेक्शन कोणता आहे? 137. ठीक आहे, ऑफ किडनॅपिंग, अबडक्शन अँड स्लेव्हरी अँड फोर्स लेबर. तर हा झाला 137. आता 137 किती सेक्शनचा कॉम्बिनेशन आहे? तर तीन. कोणकोणता? आयपीसीचा 359, जे की किडनॅपिंग डिफाईन्ड करतं. 360 आयपीसी आणि 361. आता 361 म्हणजे हा, 360 म्हणजे क्लॉज ए, 361 म्हणजे क्लॉज बी. त्यापेक्षा तर हा जो आहे क्लॉज, हा कोणता आहे? 360 आयपीसी, आणि हा आहे 361 आयपीसी. करेक्ट आहे ना? ठीक आहे. मला वाटते हा 359 असेल मग. तर तीन सेक्शन्स हे आयपीसीचे सेक्शन्स, हे तीन मिळून एक भेटते आपल्याला 137. पनिशमेंट कुठे आहे याची आयपीसी मध्ये? तर 363 यामध्ये पनिशमेंट आहे किडनॅपिंगची. तर मग किडनॅपिंग काय आहे? इथे म्हटलं किडनॅपिंग दोन प्रकारची आहे. एक तर फ्रॉम इंडिया. फ्रॉम इंडिया म्हणजे इंडियामधून घेणं, इंडियामधून घेणं आणि दुसरीकडे जाणं. ठीक आहे. फ्रॉम इंडिया म्हटलं आहे तर इंडियाच्या बाहेर किडनॅपिंग इंडियामधून करणं, पण फॉरेन कंट्रीमध्ये जाणं. मग किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप. किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप, तर दोन प्रकार सांगितले आहे. तर मग किडनॅपिंग फ्रॉम इंडिया काय आहे? हू एव्हर कन्वेज एनी पर्सन. कन्वेज म्हणजे नेणं. ठीक आहे. आपल्याजवळ एक टर्म होता 86 मध्ये, टेक्स ऑर इंटायसिस. त्यामध्ये काय होतं? टेक्स ऑर इंटायसिस. ह्यामध्ये काय आहे? कन्वेज एनी पर्सन बियॉन्ड द लिमिट्स ऑफ इंडिया. बियॉन्ड द लिमिट्स ऑफ इंडिया म्हणजे इंडियाच्या बाहेर नेणं, फॉरेन कंट्रीमध्ये नेणं, विदाउट द कन्सेंट ऑफ दॅट पर्सन. विदाउट द कन्सेंट ऑफ दॅट पर्सन ऑर ऑफ सम पर्सन लिगली अथोराइज टू कन्सेंट. आता समजून घ्या, इथे जर चाइल्ड आहे किंवा मायनर आहे, तर त्याची कन्सेंट इममटेरियल आहे ना. त्यांनी कन्सेंट जरी दिली तरी ते किडनॅपिंगमध्ये येणार. ठीक आहे. तर हे कोणासाठी आहे? चाइल्ड, मायनर किंवा अनसाऊंड पर्सनसाठी. म्हणजे इथे कन्सेंट असू पण शकते, नसू पण शकते. ऑन बिहाफ ऑफ दॅट पर्सन इज सेट टू किडनॅप दॅट पर्सन फ्रॉम इंडिया. ठीक आहे. हा झाला आपला किडनॅपिंग फ्रॉम इंडिया. मग बी, किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप. हू एव्हर टेक्स ऑर इंटायसेस. हे बघा, आता इथे शब्द आलाय टेक्स ऑर इंटायसेस. हा आपण कुठे पाहिला होता मागच्या वेळेने? तुम्हाला माहिती आहे. आता इथे कन्वेज आहे आणि विदाऊट कन्सेंट आहे. आता इथे जे कन्सेंट आहे ते इममटेरियल आहे. Whoever takes or entices any child or any person of unsound mind out of the keeping of lawful guardian of such child or person of unsound mind without the consent of such guardian. The guardianची कन्सेंट इम्पॉर्टंट आहे, यांची नाही. चाइल्ड और पर्सन ऑफ अनसाउंड माइंड यांची कन्सेंट इममटेरियल आहे. मग कोणाची कन्सेंट? तर गार्डियनची. इज सेड टू किडनॅप सच चाइल्ड और पर्सन फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप. ठीक आहे. आय होप हे दोन क्लिअर झालेले आहेत. तर किडनॅपिंगमध्ये दोन प्रकार, एक तर इंडिया हा जनरल, आणि किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप हा आहे. एक्सप्लेनेशन बघूयात. द वर्ड्स लॉफुल गार्डियन इन दिस केस इन्क्लूड एनी पर्सन. बरं ठीक आहे, हे एक्सक्लूड करूयात, हे आजसाठी इम्पॉर्टंट नाही आहे. खाली येऊयात.
धिस क्लॉज डज नॉट एक्सटेंड टू द ऍक्ट ऑफ एनी पर्सन हू इन गुड फेथ. हे पण आहे, आपण स्किप करूयात, हे नंतर कधी बघूयात. हे इम्पॉर्टंट नाही आहेत, आजसाठी इम्पॉर्टंट नाही आहेत. ठीक आहे. मग नेक्स्ट काय आहे, तर अबडक्शन. अबडक्शन 138 मध्ये. आता 138 आणि 137 मध्ये फरक काय आहे, इथे फोर्स आहे. आणि 137 मध्ये काय होतं, कन्वेज. कन्वेज ए मध्ये होतं हे. 137 ए. 137 बी मध्ये काय होतं, टेक्स और इंटायसेस. टेक्स और एंटायसेस, नेणं किंवा त्याला आकर्षित करणं किंवा फूस लावणे. ठीक आहे. मोहन घालून नेणे. कन्वेज म्हणजे ट्रान्सफर, नेणे. हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये कन्वेयन्स तुम्ही ऐकला असेल, त्या प्रकारचं. ठीक आहे. आता यामध्ये फोर्स आहे आणि कंपेल्स आहे. और बाय एनी डिसिटफुल मीन्स. मग डिसिटफुल मीन्स इंड्युसेस any person to go from any place is said to abduct that person. ठीक आहे, हे झालं अबडक्शन. आता अबडक्शन मध्ये टाइप्स नाही आहे जसे किडनॅपिंग मध्ये होते, ए आणि बी. अबडक्शनचा मेन मोटिव्ह काय आहे, की हा अडल्टसाठी आहे, स्पेसिफिकली अडल्ट. ठीक आहे. आता किडनॅपिंग मध्ये तुम्हाला पताच लागते की किड, मग नंतर नॅपिंग आहे. किडनॅपिंग आणि अनसाउंड पर्सन साठी आपण जास्त यूज करतो किडनॅपिंग. 138 अबडक्शन मध्ये काय, फोर्सफुली आणि डिसिटफुल मीन्स. आणि किडनॅपिंग साठी या गोष्टी. तर हे मेन डिफरन्स आहेत. ठीक आहे. चला वापस जाऊयात आपण. हे लक्षात आलं ना तुम्हाला, आपण डीप मध्ये नाही बघितलं पण वरवर तर लक्षात यायला पाहिजे. चला वापस 87 वरती जाऊयात. हा 87 जो आहे आयपीसी चा कोणता सेक्शन आहे, तर 366. ठीक आहे. 366. हा 137 138 कोणते होते. 137 मी सांगितलं होतं तुम्हाला, 359 टू 361. आणि 138 साठी आहे 362. हे अबडक्शन. हे अबडक्शन आणि हे किडनॅपिंग. चला, आणि हे आहे 366 आयपीसी. याच्यात म्हटलंय हू एव्हर किडनॅप्स और अबडक्ट्स एनी वुमन. आता यामध्ये स्पेसिफिकली वुमन आहे. ठीक आहे. विथ इंटेंट दॅट शी मे बी कंपेल्ड. कंपेल्ड, जबरन. और नोईंग, नोईंग म्हणजे इथं जाणीव आहे. इट टू बी लाईकली दॅट शी विल बी कंपेल्ड टू मॅरी एनी पर्सन. आता यामध्ये स्पेसिफिक इंटेन्शन काय आहे, की तिला जबरदस्ती मॅरी करून देणं, है ना. टू मॅरी एनी पर्सन अगेन्स्ट हर विल, तिच्या इच्छेच्या विरोधात. आता 138 मध्ये अबडक्शन एक जनरल टर्म होता, मॅरेज नव्हतं. मॅरेजचा फॅक्टर बिलकुल नव्हता, पण यामध्ये मॅरेजचा फॅक्टर आहे. आणि यामध्ये विक्टीम कोण असणार आहे, तर वुमन स्पेसिफिकली. किडनॅपिंग मध्ये विक्टीम चाइल्ड होता, होऊ शकते, किंवा अनसाउंड पर्सन होऊ शकते, पण इथे स्पेसिफिकली वुमन आहे आणि वुमनच्या मॅरेजसाठी. ठीक आहे. टू मॅरी एनी पर्सन अगेन्स्ट हर विल or in order that she may be forced or seduced to illicit intercourse, or knowing it to be likely that she will be forced or seduced to illicit intercourse. ठीक आहे. आता पहिले तर आपण मॅरेज पाहिलं, मॅरेज एनी पर्सन. मग नंतर बघितलं ऑर इलिसिट इंटरकोर्स. तर ऍक्टर सिरियस किती आहे, 2. इथं ऍक्टर सिरियस म्हणण्यापेक्षा ऑब्जेक्ट काय आहे, है ना. ऑब्जेक्ट ऍक्टर सिरियस तर खूप आहे, किडनॅपिंग झालं, ऑब्जेक्ट झालं, हे ऍक्टर सिरियस आहे. पण इथे ऑब्जेक्ट काय आहे, किडनॅपिंगचा, अबडक्शनचा, तर मॅरेज किंवा इलिसिट इंटरकोर्स. शॅल बी पनिश विथ इम्प्रिझनमेंट इदर फॉर द टर्म विच मे एक्सटेंड टू 10 years. तर 10 yearsची पनिशमेंट. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटते, किडनॅपिंग सिरियस आहे की हा सेक्शन सिरियस आहे. मोठा ऑफेन्स कोणता आहे, किडनॅपिंग मोठा ऑफेन्स आहे की हा मोठा ऑफेन्स आहे. तुम्हाला पता लागेल जर किडनॅपिंगची तुम्हाला. अच्छा सर, 137 रिपीट करो ना. ठीक है, ठीक है, इसके बाद करता हूँ मैं. चलो, तो हा झाला फर्स्ट डिव्हिजन.
हा इथपर्यंत फर्स्ट डिव्हिजन. हा जो सेकंड इथून चालू होतो हा आहे क्रिमिनल इंटिमिडेशनचा मेनली. आता क्रिमिनल इंटिमिडेशन पण आपल्याजवळ एक ऑफेन्स आहे. याला मराठीत शब्द आहे धाक दुपटपणा, हा ना, धाक दाखवणे, धाक दाखवणे. तर तो झाला क्रिमिनल इंटिमिडेशन. आपण हा सेपरेटली बघू नाहीत, जसं आपण किडनॅपिंग बघितला, अबडक्शन बघितला, तसं याची गरज नाही आहे, फक्त धाक लक्षात ठेवा. ठीक आहे. चला हे इथून नाही आहे, सॉरी, 10 years हे इथून आहे. ठीक आहे, हा सेकंड भाग. आता विशेष म्हणजे यामध्ये पनिशमेंट एकच आहे, 10 years अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन. एकच पनिशमेंट आहे. जरी देखील 87 दोन भागमध्ये डिवाइड आहे, हा फर्स्ट भाग, हा सेकंड भाग. किडनॅपिंग अँड अबडक्शनचा हा भाग झाला आणि हा क्रिमिनल इंटिमिडेशनचा. बाय मीन्स ऑफ क्रिमिनल इंटिमिडेशन as defined in this Sahita or of abuse of authority. अजून एक वर्ड, abuse of authority or any other method of compulsion. Any other method of compulsion induces any woman to go from any place with intent that she may be or knowing that it is likely that she will be forced or seduced to illicit intercourse. आता इथे मॅरेज नाही आहे, इथे फक्त इलिसिट इंटरकोर्स आहे. वरती काय होतं, मॅरेज होतं. विथ अनादर पर्सन शॅल ऑल्सो बी लायबल ॲज अफोर्सेड. अफोर्सेड म्हणजे हे एकच पनिशमेंट आहे. जसं मी पहिले पण सांगितलं होतं की एकच पनिशमेंट आहे, दोन्ही गोष्टीला एकच पनिशमेंट आहे, अप टू 10 years अँड फाईन. ठीक आहे. हा आता जाऊयात 137 वरती. ठीक आहे. आपण डबल एकदा चाललो 137. ठीक आहे. आता किडनॅपिंग यामध्ये काय दिलं की किडनॅपिंगचे दोन प्रकार सांगितले आपल्याला, सिंपल आहे, दोन प्रकार. एक तर इंडियामधून किडनॅपिंग करणे आणि परदेशात जाणे. त्याला म्हण त्याला म्हटलंय किडनॅपिंग फ्रॉम इंडिया. हू एव्हर कन्वेज एनी पर्सन म्हणजे नेणे, ठीक आहे, किंवा ट्रान्सफर करणे एनी पर्सन बियॉन्ड द लिमिट्स ऑफ इंडिया. बियॉन्ड द लिमिट्स ऑफ इंडिया म्हणजे इंडियाच्या बाहेर नेणे विदाउट द कन्सेंट ऑफ दॅट पर्सन. त्या पर्सनच्या कन्सेंट शिवाय, कन्सेंट न घेता त्याला फॉरेन कंट्रीमध्ये नेणे, ऑर ऑफ सम पर्सन लिगली अथोराइज टू कन्सेंट ऑन बिहाफ ऑफ दॅट पर्सन. किंवा कन्सेंट त्याची नाही, दुसऱ्या पर्सनची आहे, तो दुसऱ्या पर्सनच्या अधिपत्याखाली आहे. ठीक आहे. तर त्याची पण कन्सेंट न घेणे, किंवा म्हटलं आहे ना, किंवा इज सेड टू किडनॅप दॅट पर्सन फ्रॉम इंडिया. इज सेड टू किडनॅप दॅट पर्सन फ्रॉम इंडिया. तर हा झाला किडनॅपिंग फ्रॉम इंडिया, सिम्पल. मग नंतर किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप. आता हा कुठे अप्लाय होणार, जर चाइल्ड आहे आणि पर्सन ऑफ अनसाउंड माइंड आहे, तर त्यावेळेस कन्सेंट कोणाची घ्यावं लागते, त्यांच्या पॅरेंट्सची. पॅरेंट्स नाही आहे तो लॉफुल गार्डियन, त्यांची कन्सेंट न घेता तुम्ही त्यांना नेताय. ठीक आहे. मग अशा वेळेस चाइल्डचं जर तुम्ही कन्सेंट घेतलं, चाइल्डनी म्हटलं हो मी येतो, मी कन्सेंट दिली आहे चाइल्डनी, किंवा यांनी पण दिली आहे अनसाउंड माइंड, तर यांची कन्सेंट ग्राह्य धरल्या जाणार का, नाही. यांनी कन्सेंट जरी दिली आणि तरी तुम्ही किडनॅपिंग केलं, तरी पण किडनॅपिंगचा ऑफेन्स लागणार तुमच्यावर. ठीक आहे. विदाउट द कन्सेंट ऑफ सच गार्डियन इज सेड टू किडनॅप सच चाइल्ड और पर्सन फ्रॉम लॉफुल गार्डियन. यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही रिपीट करायला लावलं होतं ना, काही प्रॉब्लेम आहे अजून? आता एक्सप्लेनेशन हा काय आहे, एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलं आहे, जे टर्म आहे लॉफुल गार्डियन ब्रॉड केली आहे. यामध्ये फक्त पॅरेंट्सच नाही येणार. समजून घ्या, एक चाइल्ड आहे, त्याला एका रिलेटिव्ह कडे पाठवलं, मामाकडे पाठवलं, त्याच्या अंकल आंटीकडे पाठवलं, तर त्यावेळेस लॉफुल गार्डियन कोण होणार, तर हे मामा होणार, आजी आजोबा होणार, होऊ शकते. जर ते स्कूलमध्ये आहे, तर मग लॉफुल गार्डियन कोण झालं, तिचे प्रिन्सिपल्स, टीचर्स, स्कूल अथॉरिटी झाली. मोठा केला आहे लॉफुल गार्डियनला. द वर्ड्स लॉफुल गार्डियन इन दिस क्लॉथ्स include any person lawfully entrusted with the care or custody
ऑफ सच चाइल्ड और अदर पर्सन. ठीक आहे, इंटरेस्ट केलेला आहे. जर स्कूलमध्ये आता आपण स्कूलवाल्यांना लॉफुली इंटरेस्ट केला आहे, कशासाठी केअर आणि कस्टडी दिली आहे त्यांना, तर ते रिस्पॉन्सिबल राहणार. काही डाऊट आहे, विचारा. आता हा जो एक्सेप्शन आहे, ठीक आहे, आता हा जो एक्सेप्शन आहे ना, हा मोस्टली कुठं अराईज होतो, जर फॅमिली डिस्प्यूट आहे, मॅरिटल डिस्प्यूट आहे ना, हजबंड वाईफमध्ये, तर तिथे मोस्टली हा अप्लाय होतो. यामध्ये काय म्हटलं आहे, हा क्लॉज कुठं अप्लाय नाही होणार, तर अशा वेळेस ज्यांनी की जो पर्सननी गुड फेथमध्ये काम केलं आहे आणि गुड फेथमध्ये तो बिलीव्ह करते, ट्रस्ट करते की तो फादर आहे त्या चाइल्डचा, और हु इन गुड फेथ बिलीव्ह हिमसेल्फ टू बी एन्टायटल टू द लॉफुल कस्टडी, किंवा त्याला असं वाटते की त्या मुलाची लॉफुल कस्टडी माझ्याजवळ आहे. ठीक आहे, मग याचा पण एक्सेप्शनचं पण एक्सेप्शन आहे. काय असायला पाहिजे, ते इमोरल ऍक्टिव्हिटीसाठी नसलं पाहिजे, ते अनलॉफुल पर्पजसाठी नसलं पाहिजे. ठीक आहे. आता हे इम्पॉर्टंट नव्हते एक्सेप्शन, पण घेऊन टाकले. नाही समजलं तर आपण नंतर बघूयात. चला, व्हाईट बोर्डवर जाऊयात. चला, तर आपण डिस्कस करत आहोत सेक्शन 87 ऑफ BNS. सेक्शन 87 BNS म्हणजेच सेक्शन सेक्शन 359 टू सेक्शन 361 ऑफ IPC. तर ही झाली आपली हेडिंग. नाही, हे सेक्शन तर गलत आहे ना, फक्त 366 पाहिजे ना इथं. सेक्शन 366 ऑफ IPC. ठीक आहे, तर मी सांगितलं या सेक्शनला दोन पार्टमध्ये आपण डिवाइड करूयात. तर पार्ट 1 आणि हा झाला पार्ट 2. पार्ट 1 मध्ये काय होतं, दोन गोष्टी होत्या. ठीक आहे, एक तर होतं किडनॅपिंग, मी फक्त किडनॅप लिहितो. सेकंड काय होतं, अबडक्शन. किडनॅपिंग कुठे बघितली आपण, 137. अबडक्शन 138. म्हणजेच IPCचे कोणते सेक्शन झाले, सेक्शन 359 टू 361. आणि पनिशमेंट कुठे भेटणार तुम्हाला, पनिशमेंट सेक्शन 363. अबडक्शन कुठे आहे, सेक्शन 362 IPC. हे BNS 137 BNS. सेक्शन्स लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे हा. आणि IPCची पण लक्षात ठेवा, मेन्स आन्सर रायटिंगसाठी तरी कामी येणार, जर प्रीमध्ये कामी नाही आले तरी. ठीक आहे. हम्म. मग मेन्स रिया काय होता, किडनॅपिंग करत ऑब्डक्शन करत होता, यामध्ये मेन्स रिया काय होता, दोन मेन्स रिया होते. एक तर इंटेन्शन उद्देश, आणि एक जाणीव नॉलेज, हे मेन्स रिया होतं. कशाचं इंटेन्शन होता, कशाचं नॉलेज होतं, कशाची जाणीव होती. तर परत दोन गोष्टी, एक तर मॅरेज, एक तर सेक्शुअल इंटरकोर्स. मग इथे लिहितो मॅरेज, फोर्स टू मॅरी, मॅरी, आणि फोर्स और सेड्यूस. सेड्यूस वर्ड होता ना, होता. फोर्स और सेड्यूस्ड टू
इंटरकोर्स, मी SI लिहितो शॉर्ट फॉर्म मध्ये, सेक्शुअल इंटरकोर्स. ठीक आहे. पार्ट 2 बघूयात. यामध्ये मी पनिशमेंट मेन्शन नाही करता. ठीक आहे. हे झालं पार्ट 2. पार्ट 2 मध्ये 3 गोष्टी होत्या. सगळ्यात पहिले काय होतं, क्रिमिनल इंटिमिडेशन. क्रिमिनल इंटिमिडेशन याचा सेक्शन मग लक्षात आहे कोणाला? सेक्शन IPCचा 351 होता ना, 351 आय गेस. मग सेकंड होता अथॉरिटी. तर इथे काय, अब्यूज ऑफ अथॉरिटी म्हणणार मी. अब्यूज ऑफ अथॉरिटी. आणि थर्ड एनी अदर मेथड. एनी अदर मेथड. ठीक आहे. या 3 गोष्टी आल्या होत्या, एक तर क्रिमिनल इंटिमिडेशन, एक तर अब्यूज ऑफ अथॉरिटी, आणि एनी अदर मेथड. ठीक आहे. आता अब्यूज ऑफ अथॉरिटी म्हणजे काय हे आपण डिस्कस नाही केलं आहे वाटतं. या मागच्या आपण सेक्शन मध्ये बघितलं आहे. कोणत्या सेक्शन मध्ये बघितलंय तुम्ही सांगू शकता, लक्षात असेल तर. म्हणून मी इथे काही रिपीट करणार नाहीये. ठीक आहे. यामध्ये पण मेन्स रिया काय होता मग, सेम मेन्स रिया. हा जो आहे ना मेन्स रिया, इंटेन्शन और नॉलेज, तोच. इंटेन्शन किंवा नॉलेज. मग मोटिव्ह. फोर्स्ड. फोर्स्ड और सेड्यूस. सेड्यूस टू illicit illicit intercourse. किंवा अजून काही होतं ना, इंड्यूस. इंड्यूसमेंट पण होता, इंड्यूस. इंड्यूस हर टू मूव. हर मूव. ठीक आहे. हा एक लागतो, मला वाटतं हा पहिले येते. हे पहिले लिहा नंतर हे लिहा. पहिले हे लिहा नंतर हे लिहा, सिक्वेन्स मध्ये प्रॉपर येऊन जाईल. ठीक आहे. तर हा झाला आपला सेक्शन 87 कम्प्लीट. काही डाऊट्स आहेत विचारू शकता. बरं, मला एक गोष्ट सांगा, यामध्ये मला वाटते मी एक मिस्टेक केलेली आहे, एक गलती केली आहे इथं. ते गलती तुम्ही फाइंड आउट करा. तुम्हाला काय वाटतं इथे रॉंग काय आहे? ते मुद्दामून मी गलती केली आहे. आपण सेक्शन तर बघितला बेअर ऍक्ट मध्ये, मग इथे गलती काय केली आहे? कोणता वर्ड गलत आहे सांगा. एक डिफेन्स लॉयरची सगळ्यात मोठी क्वालिटी काय असते तुम्हाला माहिती आहे ना? गलती फाइंड आउट करणे. जेव्हा पण आपण FIR पाहतो, तफावत कुठे आहे, डिफरन्स कुठे आहे, गलती कुठे आहे, मिस्टेक कुठे आहे ना. लॉची प्रोसिजर मध्ये काय गलती केली पोलिसांनी, तेच आपण फाइंड आउट करतो. जर सिव्हिलची पण केस आहे, तर त्या प्लेंटिफच्या केसमध्ये काय, कुठे तफावत आहे, डिफरन्स कुठे आहे, गलती कुठे आहे. तर ते तुम्ही, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ते यूज करा इथे. तुमची क्वालिटी दाखवा मला ती. तुम्हाला काय वाटते, तुमच्याजवळ सेक्शन 87 तर आहेच, बेअर ऍक्ट मध्ये आहे, मग इथे गलती काय काय, कोणती गलती आहे इथे, फाइंड आउट करा. किंवा तुम्ही एक्झाम येणार आहे असं इमॅजिन करा, तुम्हाला गलती काढायची आहे इथे.
खडा गलती. हे तर मीच सांगितलंय तुम्हाला, म्हणून हे नका सांगू मला. बाकी सांगा. काहीच गलती नाहीये. बरं, गलती आहे का नाही? गलती आहे की नाही? गलती आहे किंवा नाही आहे ते तरी सांगा, हो किंवा नाही. माझा आवाज येत आहे ना? कमॉन, आज किती जण आहे? येत आहे ना? आज किती जण आहे पाहू द्या. आज 5 जण आहे. ठीक आहे. एकाने तर नोटीस केलं असेल ना? नाही केलं कोणीच? चला ठीक आहे, क्लास संपून जाईल मला वाटते. 5 मिनिटं आले आहे, तर मी सांगतो. हे गलती आहे. सेक्शुअल इंटरकोर्स. 87 मध्ये सेक्शुअल इंटरकोर्स आहे का? नाही आहे सेक्शुअल इंटरकोर्स. मग काय आहे? तर इलिसिट इंटरकोर्स आहे. ठीक आहे. तर सेक्शुअल इंटरकोर्स नाही आहे. या ठिकाणी पाहिजे इलिसिट इंटरकोर्स. इलिसिट. ठीक आहे. सेक्शुअल इंटरकोर्स आणि इलिसिट इंटरकोर्स मध्ये फरक आहे, हे पण लक्षात ठेवा. सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये आणि इलिसिट इंटरकोर्स मध्ये काय फरक आहे? इलिसिट म्हणजे समजून घ्या की अनैतिकपणा आहे, त्याच्यामध्ये इमोरॅलिटीचा एलिमेंट आलेला आहे. सेक्शुअल इंटरकोर्स तर हजबंड वाईफ करू शकतात ना, पण इलिसिट केव्हा होतं? थोडा अडल्ट्रीचा फॅक्टर येऊन जातो. ठीक आहे. जर समजून घ्या की 2 पर्सन मॅरिड नाही आहे आणि ते जर इंटरकोर्स करतात तर इलिसिट इंटरकोर्स मध्ये येऊन जाईल. मेनली हा फरक आहे, आणि यामध्ये इलिसिट इंटरकोर्सच म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर सेक्शुअल इंटरकोर्स ऑफेन्स आहे का, मला हे तरी सांगा. तुम्हाला काय वाटते, सेक्शुअल इंटरकोर्स ऑफेन्स आहे किंवा नाहीये? लवकर सांगा, हो किंवा नाही. सांगा. सेक्शुअल इंटरकोर्स ऑफेन्स आहे की नाहीये? अच्छा, अब्यूज ऑफ अथॉरिटी विदाउट कन्सेंट ऐसा है. अच्छा. सेक्शुअल इंटरकोर्स मी आताच सांगितलं ना, 2 पर्सन मॅरिड आहे, आणि जर इथे वाईफनी कन्सेंट नाही दिली, हजबंडनी तरी पण जबरदस्ती केली, तर मग कसं काय ऑफेन्स आहे तो? मॅरिटल रेप तर आहेच नाही आपल्याजवळ कन्सेप्ट. सेक्शुअल इंटरकोर्स स्वतःमध्ये ऑफेन्स नाही आहे. इट इज नॉट अन ऑफेन्स. आपल्याकडे एक 3 सेक्शन्स आहे, मी शिकवले होते हे 3 सेक्शन, 67, 68 आणि 69. आहे लक्षात? आपण जेव्हा रेपचा सेगमेंट पाहत होतो तेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स पण मी सांगितलं होता की ऑफेन्स आहे, पण तो स्वतःमध्ये ऑफेन्स नाही आहे. 67 काय आहे? सेक्शुअल इंटरकोर्स बाय हजबंड आहे, पण केव्हा आहे? ड्युरिंग सेपरेशन आहे. सेपरेशन दरम्यान. ड्युरिंग सेपरेशन. ठीक आहे. आणि जे मला वाटते नाही ना मॅम, मी विचारलं अब्यूज ऑफ अथॉरिटी, ते तुम्हाला 68 मध्ये दिसून येईल. इथे म्हटलंय सेक्शुअल इंटरकोर्स, आपण बघितलं होतं बाय पर्सन इन अथॉरिटी. बाय पर्सन इन अथॉरिटी. आता पर्सन इन अथॉरिटी कोण?
आपण 4 गोष्टी पाहिल्या होत्या लक्षात आहे. एक तर फिड्युशरी रिलेशनशिप, एक तर आहे पब्लिक सर्वंटनी केलं तर, एक तर आहे सुपरिंटेंडंट, मॅनेजर, मग ते जेलचे पण राहू शकते, रिमांड होमचे पण राहू शकते, चिल्ड्रन वुमन इन्स्टिट्यूशनचे पण राहू शकते. आणि चौथा कोणता होता? चौथा होता हॉस्पिटलमधले जे स्टाफ आहे, मॅनेजमेंट आहे. फिड्युशरी रिलेशनशिप नाही, हे बाकी सगळे पण आले आहेत त्यामध्ये. ठीक आहे, बाय पब्लिक सर्वंट, सुपरिंटेंडंट, मॅनेजर, मॅनेजमेंट ऑफ स्टाफ ऑफ हॉस्पिटल, हे 68 मध्ये बघितलं होतं आपण. 69 काय आहे? सेक्शुअल इंटरकोर्स बाय डिसिटफुल मीन्स. बाय डिसिटफुल मीन्स धोकाधडीने. ठीक आहे, रॉंग फॅक्ट सांगू, तर हे सगळे अपराध आहे. मॅरिटल रेप तर अपराध नाही आहे ना कुठेच, नाही आहे. मग हे विदाऊट कन्सेंटने पण होतं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. एस आयचा कन्सेप्ट हे 3 लक्षात ठेवा. आणि यासाठी जे अब्यूज ऑफ अथॉरिटी आहे, हे तर मला तर वाटते मेनली आपण पब्लिक सर्वंटसाठी घ्यायला पाहिजे. पण यासाठी तुम्ही रीड विथ करा सेक्शन 68 ऑफ BNS. ठीक आहे, चला काही डाऊट असेल तर विचारा, नाही तर आपण क्लास संपवूयात.